विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टी गेस पेपर शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता 6वी ते 8वी साठी। आणि हा दुसरा गेस व्हिडिओ आहे। यापूर्वी आपण 30 प्रश्नाचा 6 ते 8 साठी एक व्हिडिओ दिलेला आहे। तो जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर तो पाहून घ्या। त्याचबरोबर पेपर 1 साठी म्हणजे 1ली ते 5वी साठीचे आपण 3 गेस पेपर दिलेले आहेत, तर ते सुद्धा गेस पेपर पाहून घ्या, कारण यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। पाहूयात गेस प्रश्नामधील प्रश्न डायरेक्ट लगेच। चला तर पाहूया गेस प्रश्न 1, गेस क्वेश्चन 1। आणि या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, प्रदीपरावांनी 80 रुपये प्रति फूट या दराने 106 फूट खोल कूपनलिका खोदण्याचे ठरवले, परंतु कूपनलिकेला पाण्याचा स्रोत कमी असल्यामुळे पहिल्या खोदकामाच्या 1.7/8 पट आणखी खोदकाम केले, तर प्रदीपरावांना कूपनलिका खोदण्याकरिता एकूण खर्च किती आला? तर पहा, या ठिकाणी कूपनलिका म्हणजेच बोर 160 फूट घ्यायचं होतं, परंतु या मूळ 160 फुटापेक्षा त्यांनी 1.8/7/8 पट आणखी जास्त काम केलं। म्हणजे मूळ 160 त्याच्या 1.7/8 म्हणजेच 8 × 8 आणि हे 7 म्हणजेच 15/8। हे जर आपण सोडवलं तर 8 × 8, 8 2 16 आणि हे 0। तर सुरुवातीचं 160 आणि पुन्हा वाढीव काम केलेलं 20 × 15 म्हणजेच 300। तर टोटल 460 फूट इतकं काम केलेलं आहे। आणि याचा जो खर्च आहे 80 रुपये प्रति फूट। तर एकूण 460 म्हणजे 460 × 80, हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 36,800 रुपये। म्हणजेच पर्याय क्रमांक 4, कूपनलिकेसाठी 36,800 रुपये इतका खर्च केलेला आहे। तर या ठिकाणी हे सर्व पर्याय चुकीचे आहेत। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्न, आहे 3 व 5 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती? तर 3 आणि 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आपण पाहिल्या आणि त्यामध्ये 2 अंकी। तर पहिली संख्या आहे 15, 30, 45, 60, 75 आणि 90। तर ह्या एकूण 6 संख्या आहेत आणि या सर्व 6 संख्येची जर बेरीज केली तर बेरीज येते 315। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न, एका व्यक्तीने 600 रुपयास 50 संत्री विकत घेऊन 500 रुपयास 40 संत्री विकली, तर शेकडा नफा अथवा तोटा किती टक्के झाला? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 50 संत्री 600 रुपयाला घेतल्या आणि 40 संत्री 500 रुपयाला विक्री केल्या। तर या ठिकाणी जर एका संत्रीची आपण खरेदी किंमत काढली, ही आहे खरेदी आणि ही आहे विक्री। तर एका संत्रीची जर आपण खरेदी किंमत काढली तर आपण असं लिहू शकतो, 600 भागिले 50 म्हणजे 0 0 कटलं, 5 1 5, 5 1 5 आणि 5 2 10। म्हणजेच एक संत्री खरेदी आलेली आहे 12 रुपये। आणि या ठिकाणी आता एक संत्री 500ला 40 विकल्या, म्हणजे एकाचं काढायचं असलं तर 500 भागिले 40, 0 0 कटलं, 4 1 4, 4 1 4, 1 उरले 4 2 8, 2 उरलं 4 5 20। म्हणजे विक्री किंमत जी आहे 12.50 रुपये। तर या ठिकाणी पहा, खरेदी किंमत आहे 12 रुपये, विक्री किंमत आहे 12 रुपये 50 पैसे। म्हणजे जो नफा आहे तो नफा म्हणजे 0.50 रुपये। आता 0.50 रुपये नफा म्हणजे जर आपण शेकडा नफा काढला, शेकडा नफा बरोबर
0.50 छेदामध्ये खरेदी किंमत आहे 12 गुणिले 100. तर या ठिकाणी 100 गुणिले हे जर 50 0.50ला गुणलं तर आलं हे 50/12. त्यानंतर भाग देऊयात या ठिकाणी 2चा 2×12 2×4 1 उरलं 2×5 10 म्हणजे 25/6. त्यानंतर 6×1 6 6 24 आणि 1 बाकी म्हणून 6.1/4%. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील गेस प्रश्न. एक इलेक्ट्रॉनिक यंत्र दर 30व्या सेकंदाने आवाज करते तर दुसरे यंत्र 32व्या सेकंदाला आवाज करते. दोन्ही यंत्र दुपारी 3:30 या ठिकाणी 2 टिंब दिले, त्याचा अर्थ 3:30 वाजता एकाच वेळेस आवाज करतात. तर यानंतर पहिल्यांदा दोन्ही यंत्र एकाच वेळेस आवाज किती वाजता करतील. तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला LCM काढावा लागतो. LCM म्हणजेच लसावी. तर या ठिकाणी लसावी तुम्हाला काढता येतो, म्हणजे 30 व 32चा लसावी काढून घ्या. तर 30 आणि 32चा लसावी दोन्हीही क्रमवार समसंख्या आहेत आणि याची सुद्धा ट्रिक तुम्हाला माहिती पाहिजे. 30 गुणिले 32 छेदामध्ये 2 आणि हा जर गुणाकार केला तर तो येतो 480 सेकंद. म्हणजे 30 आणि 32चा लसावी येतो 480 सेकंद आणि 480ला जर आपण 60 भागलं 0 0 कट होतील. 6×6 6×8 = 48 म्हणजेच 8 मिनिट. त्यानंतर 8 मिनिटांनी वाजेल म्हणजेच 3:30 प्लस 8 मिनिटचा जर विचार केला आपण 8 मिनिटे तर 3:38 नंतर एकाच वेळीस आवाज होईल. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील गेस प्रश्न आहे 30 ते 70 पर्यंत 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. तर 30 पासून 70 पर्यंत मोजायचे आणि 6चा फरक असणाऱ्या जर जोड्या आपण शोधल्या तर यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. 100 पर्यंतच्या उजळणीमधल्या सर्व संख्यांचे प्रकार माहिती असावेत. तर 30 पासून जर सुरू केलं तर पहा 31 37 ही एक जोडी आहे ज्यामध्ये 6चा डिफरन्स आहे. त्यानंतर 37 43 नेक्स्ट 41 47 नेक्स्ट 47 53 नेक्स्ट 53 59 अँड नेक्स्ट 61 67. तर या प्रकारे एकूण 6 जोड्या तुम्हाला मिळतील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील गेस प्रश्न. आणि हे जे सर्व प्रश्न आपण पाहत आहोत यापूर्वी जसे पेपर झालेले आहेत त्याला समांतर असे हे प्रश्न आहेत. म्हणजे पेपरमध्ये या प्रकारचा सेम टू सेम क्वेश्चन तुम्ही पाहू शकतात. यापूर्वीच्या सर्व पेपरचं आपल्याला या ठिकाणी आपण समांतर प्रश्न असा गेस पेपर देत आहोत जेणेकरून जशाला तशी प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. यानंतर पुढची संख्या. जर 3x - 5 ही विषम नैसर्गिक संख्या आहे तर त्यानंतर येणारी 18वी समनैसर्गिक संख्या कोणती. तर याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. दिलेली संख्या आहे 3x - 5 आणि ही आहे विषम. आपल्याला शोधायचे 18वी सम. पुढची म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 18 गुणिले 2 वजा 1. वजा 1 काय करायचे तर विषम दिले आणि सम शोधायचे म्हणून. जर विषमच विचारलं असतं तर वजा 1 करायची गरज नव्हती. तर या ठिकाणी 3x - 5 अधिक 18 दूनी 36 वजा 1 म्हणजे या ठिकाणी येईल 35 आणि यांची जर बेरीज केली तर 3x अधिक 30. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील गेस प्रश्न. कारखान्यात एक कामगार 50 रुपये दररोज पगार मिळतो. म्हणजे कारखान्यामध्ये एका कामगाराला 50 रुपये पगार मिळतो परंतु कामाला नाही गेल्यास 10 रुपये दंड होतो. जर 20 दिवसानंतर त्याला 700 रुपये पगार मिळत असेल तर त्याने किती दिवस काम केले नाही. तर याची एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी. सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण सोडवू शकता हा प्रश्न. तर पहा या ठिकाणी जे सांगितलेलं आहे कामाला किती दिवस गेला नसेल. दररोज 50 रुपये मिळतात
तर हा जो प्रश्न आहे तो बाय ट्रिक जर सोडवायचा असेल सोप्या पद्धतीने एका ओळीमध्ये सुटतो, तर 50 गुणिले 20 दिवस वजा 700 रुपये करायचे आपल्याला. 700 रुपये मिळालेला पगार आणि छेदामध्ये 60 रुपये. तर 60 रुपये कशामुळं, तर 50 रुपये आणि 10 रुपये दंड म्हणून हे 60 घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी 60 का घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर या ठिकाणी गुणाकार जर केला तर 50 गुणिले 20 1000 वजा 700 छेदामध्ये 60 म्हणजे हे येतं 300/60 आणि उत्तर येईल 5. तर हे आहे गैरहजर म्हणजे दिवस काम केलं नाही, म्हणजे गैरहजर असलेले दिवस म्हणजे 5 दिवस. पर्याय क्रमांक 1. गैरहजर दिवस काढण्यासाठीची ही ट्रिक आहे. आणि जर तुम्हाला हजर दिवस काढायचे असतील तर 20 दिवसातून हे 5 वजा करू शकता तुम्ही आणि तुम्हाला हजर दिवस सुद्धा मिळतील. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक व्यक्ती मोटरसायकलने 20 किलोमीटर ताशी वेगाने जातो व येताना 30 किलोमीटर ताशी वेगाने परत येतो, तर संपूर्ण प्रवासात त्याचा सरासरी वेग काढा. तर याची एक सोपी अशी ट्रिक आहे बाय ट्रिकनुसार, कारण आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसे सुटतील हे पाहणार आहोत. तर याची ट्रिक अशी आहे, पहा. 2xy छेदामध्ये x अधिक y. तर हे xy काय आहे, तर x म्हणजे जातानाचा वेग आणि y म्हणजे येतानाचा वेग, म्हणजे 2 गुणिले 20 गुणिले 30 छेदामध्ये 20 अधिक 30 म्हणजेच 2 गुणिले 20 गुणिले 30 छेदामध्ये 50. 0 0 कट होईल. 5 1 5 5 चोक 20 आणि हा जर गुणाकार केला 2 चोक 8 8 3 24 तर सरासरी वेग 24 किलोमीटर इतका असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरेच विद्यार्थी काय करतात, 20 आणि 30ची बेरीज करतात आणि याला 2 न भागतात आणि उत्तर येतं 25 आणि हे पर्यायामध्ये दिलेलं पण असतं, लक्षात घ्या. पण असं करू नका, हे चुकीचं आहे. त्यासाठी योग्य पद्धत हीच आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून गणित शिकायचं आहे यांच्यासाठी व्हिडिओ क्लास आणि व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ क्लास किंवा व्हॉट्सअप क्लास जॉईन करायचे असतील तर 8856 046 142 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आपलं गणित परफेक्ट करा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न आहे, जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, बी आणि सी यांची सरासरी 19 आहे, सी आणि ए यांची सरासरी 21 असेल, तर ए ची किंमत किती? सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा हे आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, जर आपल्याला ए ची किंमत काढायची असेल बाय ट्रिकनुसार, बाय ट्रिक, तर या ठिकाणी पहा ए ची किंमत शोधायची आपल्याला आणि त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची आहे, तर यासाठी पहा ट्रिक आहे ए असलेल्या सरासरीची बेरीज वजा ए नसलेल्या सरासरीची बेरीज. अगदी एका ओळीमध्ये तुम्ही उत्तर काढू शकतात. अतिशय महत्त्वाची अशी ही ट्रिक आहे. तर पहा आता हे या ठिकाणी आपण सोडवत असताना ए असलेल्या सरासरीची बेरीज जर पाहिलं आपण तर ए बी सरासरी 20 आहे आणि सी ए सरासरी 21 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो 20 अधिक 21 वजा ए नसलेले म्हणजे बी आणि सी आहेत. पहा या ठिकाणी फक्त बी आणि सी यांची आहे 19, तर 19 वजा करूयात, म्हणजे 41 वजा 19 जर केला आपण तर उत्तर येतं 22, म्हणजेच ए ची किंमत असेल 22. पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपी ट्रिक आहे, सहज लक्षात राहण्यासारखी. ए ची किंमत काढायची असेल तर ए असलेली सरासरी वजा ए नसलेली सरासरीची बेरीज, बी ची किंमत काढायची असेल तर बी असलेली सरासरीची बेरीज वजा बी नसलेली बेरीज, सी ची काढायची असेल तर याच पद्धतीने काढू शकता आणि एका सेकंदामध्ये म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही हा प्रश्न सहज सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे 3y वर्ग वजा 2y वजा 1 बरोबर 0 या बहुपदीत y बरोबर किती? म्हणजे तुम्हाला हे समीकरण सोडवायचं आहे आणि y ची किंमत शोधायची आहे.
तर समीकरण आपल्याला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहा 3y वर्ग वजा 2y वजा 1 बरोबर 0. या ठिकाणी वर्गचा सहगुणक आहे 3, तर या दोन्हीचा गुणाकार केला स्थिर पद आणि या सहगुणकाचा, तर तो गुणाकार येतो 3. तर गुणाकार 3 आणि बेरीज वजा 2 असलेल्या आपल्याला जोड्या शोधाव्या लागतात, म्हणजे संख्या शोधाव्या लागतात. तर बेरीज वजा 2 म्हणजे या ठिकाणी वजा 3 अधिक 1 यांचा गुणाकार येतो वजा 3, कारण हे वजा आहे म्हणून या ठिकाणी हे वजा 3. या दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज येते वजा 2 म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक आणि गुणाकार येतो वजा 3. म्हणजे आपण असं लिहू शकतो 3y वर्ग वजा 3y अधिक 1y वजा 1 बरोबर 0. या दोन्हीतून कॉमन घेऊया, या दोन्हीतून कॉमन, तर इथं कॉमन येईल 3y कंसात राहील y वजा 1, या ठिकाणी कॉमन येईल प्लस 1 कंसात राहील y वजा 1 बरोबर 0. म्हणजेच y वजा 1 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 3y अधिक 1 बरोबर 0. म्हणजेच y वजा 1 बरोबर 0 और 3y अधिक 1 बरोबर 0. म्हणजेच y बरोबर 1 और y बरोबर वजा 1/3. तर या ठिकाणी जर पर्यायात पाहिला आपण तर या ठिकाणी एक उत्तर पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, पुढील गेस प्रश्न आहे रेल्वेच्या तिकिटाचा दर 6.1/4 ने वाढला, तिकिटाचा खप 5% घटला, तरी सुद्धा उत्पन्नात 15,000 रुपयाची वाढ झाली असेल तर रेल्वेचे सुरुवातीचे उत्पादन किती असेल. तर पहा या ठिकाणी उत्पादन जर आपल्याला काढायचं असेल तर कोणत्या पद्धतीनं काढता येतं किंवा सोडवायचा कसा हा प्रश्न, तर याला थोडं मेथडनी जाणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण उत्पन्न म्हणजे तिकिटाचा दर 100 रुपये गृहीत धरूयात आणि तिकिटाची जी संख्या आहे तिकीट संख्या ती पण 100 गृहीत धरूयात. म्हणजे एकूण उत्पन्न किती होईल, तर 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 रुपये. आता नवीन दरानुसार जर आपण विचार केला, नवीन दरानुसार जर विचार केला तर तिकिटाचा दर 6.1/4 ने घटलाय. 6.1/4 म्हणजे 6.25 रुपयानं घट झालेली आहे. म्हणजे जो दर असेल तो दर असेल 93.75 आणि खप 5% वाढलाय. म्हणजे या ठिकाणी तिकिटाची जी संख्या आहे, सॉरी या ठिकाणी तिकिटाचा दर वाढलेला आहे. म्हणजे दर होईल या ठिकाणी 106.25 आणि या ठिकाणी घट झालेला आहे खपामध्ये. म्हणजे 100 रुपयाचं 5% म्हणजे 95 रुपये आणि या दोन्हीचा जर गुणाकार केला आपण 106.25 गुणिले 95 तर हा गुणाकार येतो 10,093 रुपये 75 पैसे. सुरुवातीला 10,000 रुपये मिळत होते, आता मिळत आहेत 10,093 रुपये 75 पैसे. म्हणजे फायदा किती झाला पहा, नफा 10,093 रुपये 75 मधून जर 10,000 वजा गेले तर फायदा होतो 93 रुपये 75 पैसे. आणि हा फायदा 93 रुपये 75 पैसे केव्हा होतो, तर पहा जेव्हा आपल्याला 100 रुपयाशी समांतर म्हणजे या ठिकाणी 100वर 93 रुपये 75 इतका जर फायदा होत असेल, म्हणजे आपण अशी मांडणी करू शकतो पहा 93.75 फायदा आणि आपल्याला या ठिकाणी जो दिलेला फायदा आहे तो 1,500 रुपये आहे. तर 10,000वर या ठिकाणी इतका फायदा होतो, तर किती रुपयेवर हा फायदा होतो या ठिकाणी आपल्याला असं सोडवायचं आहे. 10,000वर 93 रुपये 75 पैसे तर किती रुपयेवर 1,500 रुपये. या ठिकाणी जर आपण तिरकस गुणाकार केला तर असं लिहू शकतो 10,000 गुणिले 1,500 छेदामध्ये 93.75 आणि हे जर पूर्ण कॅल्क्युलेशन सोडवलं तुम्ही तर उत्तर येईल 1,60,000 रुपये.
म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1,60,000. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 वर्गमुळात 24 चे वर्गमूळ किती आहे. तर हा प्रश्न कॉमनली अनेक परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर याची एक सोपी पद्धत अशी आहे पहा, 5 अधिक वर्गमुळात 24 बरोबर या ठिकाणी 5 अधिक या ठिकाणी जर आपण वर्गमुळाचा जर विचार केला तर वर्गमुळात 24 ला आपण वर्गाच्या स्वरूपात जर मांडणी केली, वर्गाच्या स्वरूपामध्ये, तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येतं 4 गुणिले 6 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 5 अधिक याचं वर्गमूळ निघालं 2 वर्गमुळात 6. पुन्हा याची मांडणी आपल्याला असं लिहिता येईल पहा, हे 5 अधिक 2 वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3. आता या ठिकाणी 5 ची जर आपण फोड केली तर 5 ची फोड आपल्याला 3 अधिक 2 किंवा 2 अधिक 3 लिहिता येते. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पहा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 अधिक 2 म्हणजे 5 च्या ऐवजी आपण इथं 3 आणि इथं 2 घेतलंय. हे का केलं तर या ठिकाणी वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 आहे म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. याला थोडं वेगळ्या पद्धतीने जर लिहिलं तर वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग वजा 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग, म्हणजे वर्गमुळात 3 चा वर्ग केला तर 3च येणार आहे आणि वर्गमुळात 2 चा वर्ग केला तरी तेच येणार आहे. परंतु हा जो विस्तार आहे तो कोणाचा येतो पहा, वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग याचा विस्तार हा आहे आणि हे सर्व स्वरूप इथपर्यंत येत असं. आता याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे काय, तर ऑलरेडी वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वर्ग दिलाय, तर हे वर्ग काढून टाकणे म्हणजे वर्गमूळ. म्हणजे याचं जर वर्गमूळ काढायचं असेल तर वर्गमूळ येतं वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. सॉरी या ठिकाणी हे प्लस चिन्ह आहे, हे प्लस कंटिन्यू करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, कारण हे प्लसच चिन्ह आहे सुरुवातीपासून प्लस प्लस प्लस. तर उत्तर आलेलं आहे वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 पर्याय क्रमांक 3. आता जर तुम्हाला ही मांडणी जमत नसेल तर काय करायचं, तर लक्षात घ्या, आता ही जर मांडणी तुम्हाला येत नसेल तर पहिल्या पदाचा वर्ग करा, इतका येतो का चेक करा. दुसऱ्या पदाचा वर्ग करा, इतका येतो का चेक करा. तिसऱ्या पदाचा करा, एवढा येतोच. यावरून सुद्धा तुम्ही सोडवू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 147 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि एक कर्ण 14 सेमी आहे, तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती असू द्या. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि हे सूत्र असतं 1/2 गुणिले कर्ण 1 गुणिले कर्ण 2. म्हणजे पहिला कर्ण 2 कर्णाचा गुणाकार त्याला 2 नी भागणे. क्षेत्रफळ दिले 147 बरोबर 1/2, एक कर्ण आहे 14, कर्ण 2 आपल्याला शोधायचा आहे. बे एक बे बेसत्ती 14. आता हे 7 इकडे भागाकारामध्ये येईल म्हणजे 147 भागिले 7 बरोबर कर्ण 2 दुसरा कर्ण 7 1 7 7 2 14 7 1 7 म्हणजे जो दुसरा कर्ण आलेला आहे कर्ण क्रमांक 2 तो आलेला आहे 21 पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे जर a छेद b चा घातांक x वजा 1 बरोबर b छेद a चा घातांक x वजा 3 आहे तर x ची किंमत शोधायची आपल्याला. पहा या ठिकाणी फक्त छेदाचा अंश आणि अंशाचा छेद इतका बदल केलाय, घातांक सेम ठेवलेत. तर यासाठी एक दुसरी पद्धत अशी आहे, जर आपण a छेद b कंसाचा घातांक x वजा 1 लिहिला बरोबर जर हा जो घातांक आहे तो जर ऋण लिहिला तर आपण छेद बदलू शकतो. हा एक नियम आहे. म्हणजे a छेद b आपल्याला असं लिहिता येतं. तर हा छेद होईल म्हणजे घातांक होईल ऋण कंसात x वजा 3. पुन्हा एकदा नियम सांगतो.
समजा a छेद b असेल आणि याचा घातांक जर m असेल आणि आपल्याला b छेद m लिहायचं असेल तर या ठिकाणी b छेद a लिहू शकता, फक्त घातांक ऋण करायचा. या ठिकाणी आता पाया समान झालेला आहे पहा, म्हणजे घातांक तुम्ही समान लिहू शकतात. म्हणजे x वजा 1 बरोबर वजा कंसात x वजा 3, म्हणजेच x वजा 1 बरोबर वजानं जर गुणलं या ठिकाणी वजा x अधिक 3 होईल. हे वजा x आपण इकडे घेऊयात, म्हणजे x अधिक x होईल बरोबर 3, आणि हे वजा 1 जर इकडे घेतलं तर या ठिकाणी प्लस 1 होईल. 2x बरोबर 4, x बरोबर 4/2 बरोबर 2, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, पुढील ग्रेस प्रश्न आहे, वर्तुळाच्या कडेवर असलेल्या 10 बिंदूपासून कोणतेही 2 बिंदू जोडून एकूण किती रेषाखंड काढता येतात. तर यासारखा प्रश्न आपण यापूर्वी सुद्धा घेतला होता. पेपर 1 ला सुद्धा असे प्रश्न रिपीट झालेले आहेत. तर वर्तुळाची ही जर कडा असेल आणि याच्यावर जर 10 बिंदू असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर हे एकमेकाला जोडून किती रेषाखंड काढता येतात. तर त्याची ट्रिक लक्षात ठेवा. 10 गुणिले 9 छेदामध्ये 2, बे 1 बे, बे 5 10, आणि 5 गुणिले 9 म्हणजेच 45 रेषाखंड तुम्ही काढू शकता. पर्याय क्रमांक 2 उत्तर आपलं बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न, 2 संख्येचे गुणोत्तर 8/5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. तर लहान संख्या कोणती. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला त्या संख्या 8x व 5x आहेत असं समजूयात आपण. आता मोठ्या संख्येमध्ये 8 मिळवायचे आहे, म्हणजे या ठिकाणी 8x अधिक 8 होईल, ही मोठी संख्या आहे, आणि लहान संख्येतून 5 वजा करायचे आहे, म्हणजे 5x वजा 5. आता ही मोठी संख्या दुप्पट झाली, म्हणजे आपण असं लिहू शकतो 8x अधिक 8 बरोबर याची दुप्पट, म्हणजे याला 2 न गुणायचं आहे, 2 कंसात 5x वजा 5, म्हणजेच 8x अधिक 8 बरोबर 2 न जर गुणलं तर हे येईल 10x वजा 10. आता हे 8x इकडे घेऊयात आणि हे वजा 10 इकडे घेऊयात, म्हणजे हे येईल 8 अधिक 10 बरोबर 10x वजा 8x, म्हणजेच 18 बरोबर 2x, आणि म्हणून x बरोबर 9. x बरोबर जर 9 आलं तर मोठी संख्या किती असेल. मग मोठी संख्या बरोबर 8x बरोबर 8 गुणिले 9 म्हणजे 72, आणि लहान संख्या 5x 5 गुणिले 9 म्हणजे 9×5 45. तर मोठी संख्या 72, लहान 45. आपणास लहान संख्या विचारलेली आहे, लहान संख्या येईल 45. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, आणि विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी रिपीट करतो या ठिकाणी की यासारखीच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न लिहून घ्या, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुमच्या वहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे 33 अधिक 22 भागिले 11 या पदावलीचे उत्तर खालीलपैकी कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल. तर आपल्याला याचं उत्तर अगोदर काढून घ्यावं लागेल, अगोदर भागाकार करावा लागेल, म्हणजे 33 अधिक 22 भागिले 11 म्हणजे 2, बेरीज येते 35. आता 35 उत्तर कोणत्याचं येईल. तर थोडं जर निरीक्षण केलं आपण तर पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला पडताळाच घ्यावा लागणार आहे, पहिलं सोडवावं लागेल, दुसरं सोडवावं लागेल आणि तिसरं सोडवावं लागेल. तर 33 अधिक 2 गुणिले 1 म्हणजे 33 अधिक 2 गुणिले 1 म्हणजे 2, म्हणजेच 35. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न, एका कोणाचा कोटी कोन त्याच्या पूरक कोनाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोनाचे माप किती अंश असेल. तर लक्षात घ्या, कोटी कोन हा पूरक कोनाच्या 1/4 पट आहे. तर कोटी कोनाचं माप कसं काढतो आपण, 90 वजा x, आणि पूरक कोनाचं कसं काढतो, 180 वजा x, आणि यांचं गुणोत्तर आपल्याला 1/4 दिलेलं आहे. तिरकस गुणाकार करूयात आपण. 4 न जरी गुणलं 9 चौक 36, 360 वजा 4x,
आणि 180 वजा एक्सला जर 1 न गुणलं तर 180 वजा एक्स. आता हे वजा 4x इकडे घेऊयात, 180 वजा करूयात म्हणजे 360 वजा 180 बरोबर वजा x अधिक 4x, म्हणजेच ही वजाबाकी येते 180 बरोबर 3x आणि म्हणून x बरोबर 180 छेदामध्ये 3, x ची किंमत येते 60 अंश. तर कोणाचं माप असेल 60 अंश, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 100 रुपये छापील किमतीवर 10% सूट देऊन दुकानदारास 10% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये असेल? तर पहा, सूट देऊन सुद्धा 10% नफा होतो, तर याचा अर्थ असा आहे, पहा, छापील किंमत 100 रुपयेवर 10% सूट देऊन तरी पण 10% नफा झाला, म्हणजे छापील किंमत 100 रुपये, 10% सूट दिली म्हणजे 90लाच विकली. विक्री कितीला झाली? 90 रुपयाला, तरीही 10% नफा होतो. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो, 100 ची वस्तू 110ला विकल्यावर 10% नफा, तर x रुपयाची वस्तू 90ला विकल्यावर सुद्धा 10% नफा. x बरोबर 90 गुणिले 100 छेदामध्ये 110, 0 0 कट होईल आणि हे 90 गुणिले 10 म्हणजेच 900 भागिले 11. हा जर भागाकार केला तर तो भागाकार येईल 81.9/11, म्हणजेच खरेदी किंमत असेल 81.9/11, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न 13 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी किती? तर पहा, वर्तुळ दिलेला आहे आपल्याला, त्रिज्या दिलेली आहे 13 आणि वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी विचारली आहे. तर या ठिकाणी ही जीवा आहे असं समजूयात आपण. वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर आहे 12 सेमी, रेडियस दिलेले आहे 13 आणि तुम्हाला माहिती आहे 5, 12 आणि 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे, म्हणजे 12, 13 असेल तर ही बाजू किती असेल मग 5, आणि हा जो लंब असतो वर्तुळ केंद्रातून टाकलेला तो जीवेला दुभागतो, म्हणजे हे 2 समान असतं, म्हणजे हे पण 5. तर ही जीवा जी असणार आहे ती असेल 5 अधिक 5 बरोबर 10 सेमी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर वेगवेगळी प्रश्न फिरवून विचारली जाऊ शकतात, त्यामुळे हा कन्सेप्ट अगदी चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घ्या. वर्तुळातून जीवेवर टाकलेला लंब, त्रिज्या या संबंधीचे सर्व प्रश्नांचा सराव करून सोडवा. यानंतर पुढील प्रश्न, बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि CD या वर्तुळ केंद्राच्या Q भागामध्ये Q बिंदूमध्ये छेदतात, वर्तुळाच्या एकाच भागामध्ये आहेत. त्यामध्ये कंस AD बरोबर 25, म्हणजे हा AD आहे 25, तर कंस BC आहे 31. तर आपल्याला BQCचं माप काढायचं आहे, हे माप काढायचं आहे. तर यासाठी एक सूत्र आहे अतिशय सोप्या पद्धतीनं. जर या प्रकारची आकृती असेल तर याची एक ट्रिक आहे, बाय ट्रिक या दोन कोणाची बेरीज करायची, म्हणजे 25 अधिक 31 ही बेरीज करा, ही बेरीज येते 56, याला 2 न भागा, भागल्यानंतर उत्तर येतं 28 अंश, म्हणजे हा कोण 28 असतो आणि हा पण 28 असतो, एकमेकाच्या विरुद्ध कोण. तुम्हाला कदाचित हा पण कोण विचारू शकतात, DQB जर विचारला तर 180 मधून मग पुन्हा 28 वजा करावा लागतो, हे लक्षात ठेवा. तर सध्या आपल्याला विचारलाय BQC, हा असेल 28 अंशच, पर्याय क्रमांक 3. तर ह्या ट्रिक माहिती असेल ना तर तुम्ही सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकतात. आणि जे पण 6 ते 8 साठी पेपर देणार आहेत, पेपर 2, त्यांच्यासाठी अगदी 9वी 10वी 8वी सगळे प्रमेय माहिती असणं गरजेचं आहे, सगळे नियम माहिती गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्ही व्हिडिओ क्लास जॉईन करू शकतात. व्हिडिओ क्लासमध्ये हे सर्व कन्सेप्ट आपण दिलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ क्लास व्हॉट्सअप क्लास जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, माहिती घ्या. अगदी नॉर्मल फीमध्ये तुमचं गणित परफेक्ट होऊ शकतं. यानंतर पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. तर या ठिकाणी जर आपल्याला या वर्तुळ पाकळीमध्ये या वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं असेल
तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढून आपल्याला या त्रिकोणाचं वजा करावं लागणार आहे आणि हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे, लक्षात घ्या. समभुज त्रिकोण काय आहे तर ह्या दोन तर ऑलरेडी त्रिज्या आहेत. हा 60 अंशाचा आहे म्हणजे हा पण 60 आणि हा पण 60. म्हणजे या ठिकाणी तुम्ही वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढत असताना काय सूत्र आहे, वर्तुळाचं काय सूत्र आहे, पाय आर वर्ग गुणिले 60 अंशाचा कोण आहे म्हणून या ठिकाणी 60/360 लिहायचं आहे, वजा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे या ठिकाणी 22/7 गुणिले आर माहिती आहे तुम्हाला 12, ऑलरेडी ते दिलेलं आहे आपल्याला 3.14 घ्या म्हणून, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3.14. पायची किंमत आर आहे 12 गुणिले 12, 0 0 कटलं 6 1 6 6 6 36 म्हणजे हे येईल 1/6 वजा. आता समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असू द्या, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच 12 गुणिले 12. तर या ठिकाणी जर आपण हे सर्व कॅल्क्युलेशन सोडवलं, बे 1 बे बे 6 1 6 6 2 12, त्यानंतर 4 1 4 4 त्रिकोण 12, तर हे 3.14 गुणिले 12 गुणिले 2 वजा वर्गमुळात 3 ची पण किंमत दिली आहे आपल्याला 1.73 गुणिले 3 गुणिले 12 म्हणजे 36. तर हे सर्व कॅल्क्युलेशन करून घ्या आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याची पूर्ण वजाबाकी किंवा सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येतं 13.08 स्क्वेअर सेमी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असणार आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे 13.08. तर यासाठी तुम्हाला सूत्र माहिती असणं खूप गरजेचे आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापाचे गुणोत्तर 3/7/8 आहे, तर त्याच्या सर्वात मोठ्या अंतरकोनाच्या माप आपल्याला शोधायचे. तर बाह्य कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश असते हे आपल्याला माहिती आहे, म्हणजेच 3x + 7x + 8x. बाह्य कोनाची बेरीज 360, या सर्वांची बेरीज जर केली तर येते 18x + 360 सॉरी बरोबर 360 आणि म्हणून x बरोबर 360/18 म्हणजे x बरोबर 20. तर सर्वात मोठा आपल्याला शोधायचा आहे, मग सर्वात लहान कोणता आहे 3x. 3x चं माप 3 गुणिले 20 बरोबर 60 अंश. हा सर्वात लहान आहे बाहेरचा कोण, तर याचा संलग्न असणारा सर्वात मोठा असणार आहे, म्हणून मोठा काढायचा असेल, मोठा अंतरकोन बरोबर 180 मधून हे 60 वजा करा, उत्तर येतं 120 अंश. यानंतर पुढील प्रश्न, वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. पुन्हा अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला जर 10% वाढवलं तर किती वाढेल हा जर विचार करायचा असेल तर पहा, समजा त्रिज्या 10 आहे तर याचं क्षेत्रफळ याचा वर्ग आपण गृहीत धरला तर 100 येतो, हे समजून घ्या. आपण या ठिकाणी फक्त समज हे करत आहोत की 10 जर म्हणजे रेडियस असेल तर रेडियसचा वर्ग होतो हे माहिती आपल्याला सूत्रामध्ये, पाय आर वर्ग असं गृहीत धरूयात. आता आपल्याला त्रिज्या 10% वाढवायची, म्हणजे त्रिज्या किती होईल, मग 10% वाढ केली तर आर म्हणजेच 10चं 10% म्हणजे 1, 10 + 1 11चा वर्ग करा 121. आता सुरुवातीला 100 क्षेत्रफळ, आता 121 झालंय म्हणजे 21% वाढ. तर याचं उत्तर असणार आहे 21%. हे 21% आहे त्या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी जर 20% वाढ विचारलं असतं तर 10चे 20% किती होतात, 10चे 20% म्हणजे 10 म्हणजे 2, तर 10 + 2 कंसाचा वर्ग केला तर हा येतो 144. सुरुवातीला 100, आता 144 म्हणजे 44% वाढ. तर ह्या सोप्या सोप्या ट्रिक समजून घ्या आणि याची सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर उपलब्ध आहेत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण TET पास होण्यासाठी यापेक्षा बेस्ट चॅनल जर तुम्हाला मिळत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. परंतु जर पर्याय नसेल आणि खरंच प्रामाणिकपणे TET पास व्हायचं असेल तर ह्या चॅनलला तुम्ही सोडू नका, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल. तर पहा, आता घनाची बाजू दुप्पट केल्यास
पृष्ठफळ किती टक्क्यानं वाढेल? हा एक सिंपल भाग असा आहे पहा, घनाची बाजू दुप्पट. आता घनाचं पृष्ठफळाचं काय सूत्र आहे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. काय सूत्र आहे तर 6L वर्ग, म्हणजे Lचा काय होतो या ठिकाणी वर्ग होतो हे लक्षात घ्या. आणि हेच सगळ्यात महत्वाचं असतं की Lचा वर्ग होतो. आता Lचा वर्ग होतो म्हणजे काय तर कोणत्याही बाजूचं दुप्पट केलं तर, आता दुप्पटचा वर्ग केला तर किती होतो 4. सुरुवातीला 1 आहे त्याचा वर्ग करा किती येतो 1. फरक किती आला 4 आणि 1 मध्ये 3चा फरक आहे. म्हणजे 1 ला जर 3 वाढ होत असेल, 1 ला 3 वाढ तर 100 ला किती वाढ होईल मग 300 वाढ. 100 म्हणजे शेकडा, पुढे शेकडा साईन टाकून द्या म्हणजे 300% वाढ. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येचा 49% हा 392 आहे? यासाठी आपल्याला एक सिंपल मांडणी करावी लागते. ती संख्या x माना, त्याची 49% म्हणजे 49/100 आणि उत्तर येणार आहे 392. तर आता x ची किंमत काढत असताना 392 गुणिले 100 छेदामध्ये 49, तर 49 न डायरेक्ट या 392 ला पूर्ण भाग जातो आणि पूर्ण भाग येतो 49 1 49 आणि 49 8 392 आणि 8 गुणिले 100 म्हणजेच 800. तर x ची किंमत येते 800. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे आलेखावरचा. आलेखावर 2 प्रश्न कंपल्सरी असतात. पेपर 1 असेल किंवा 2 असेल, 2 क्वेश्चन्स विचारलेली जातात हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी जर आपण प्रश्न पाहिला, एका रक्तदान शिबिरामध्ये रक्तदानासाठी नाव नोंदवलेल्या व्यक्तीपैकी 25% रक्तदातेच रक्तदान करू शकले. ज्याचे रक्त नाकारण्यात आले त्याचा व रक्तदानाचा एकूण वृत्तालेख दिला आहे. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. एकूण 500 जणांनी रक्तदानासाठी नाव नोंदणी केली होती. तर या ठिकाणी पहा, रक्तदान, रक्ताचे प्रमाण कमी. तर या ठिकाणी पहा, रक्तदानामध्ये 10% रक्तदान, 15% वय कमी, रक्तदान 25%, 20% रक्ताचे प्रमाण कमी, स्त्रियांचे आजार 10%, मधुमेह 20%, अशी वेगवेगळी कारणं आहेत. आणि रक्तदान करणारे फक्त 25% आहेत. आणि बाकीचे का नाकारले गेलेत पहा, वय कमी 15%, रक्तदाब 10%, मधुमेह 20%, स्त्रियांचे आजार 10%, रक्ताचं प्रमाण कमी 20%, अशा वेगवेगळ्या कारणासाठी हे रक्तदानासाठी नाकारलेले आहेत. तर आपण आता प्रश्न पाहूयात. नाव नोंदवलेल्यापैकी एकूण प्रत्यक्ष किती रक्तदात्यांनी रक्तदान केले? आता नाव नोंदवल्यापैकी रक्तदान किती जणांनी केलं असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी रक्तदान किती केलं तर रक्तदान 25% लोकांनी केलेलं आहे. म्हणजे 500 गुणिले 25/100 म्हणजेच 125 लोकांनी रक्तदान केलं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तदान न करता आलेल्यांची संख्या किती? तर रक्ताचं प्रमाण किती आहे 20% लोक. आणि 20% म्हणजे 500च्या जर 20% काढले आपण 20/100, 2 0 2 0 कटले आणि 5 गुणिले 20 म्हणजे 100 लोकांनी रक्तदान रक्ताचं प्रमाण कमी असल्यामुळे केलं नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कोणतेही प्रश्न सोडवू शकतात. यासाठी या ठिकाणी आपण गेस प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील, स्पष्टीकरण आवडलं असेल, ट्रिक आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा, व्हिडिओचे लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया लवकरच पुढील गेस प्रश्नासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.